हा जो गोडा मसाला तुम्ही बघताय ना, हा मी माझ्या घरी बनवलेला आहे. याचा फक्त 1 चमचा पुरेसा आहे आणि साधी आमटी सुद्धा लग्नाच्या जेवणासारखी लागेल. पण एक खरी गोष्ट सांगू, गोडा मसाला बनवणं एकदम सोप्पं आहे. पुढच्या 5-7 मिनिटातच तुम्ही उत्तम गोडा मसाला बनवण्याचं सिक्रेट शिकालच, याची मला खात्री आहे. आज आपण वर्षभर टिकणारा गोडा मसाला अगदी 1 किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. सगळं साहित्य मी घरच्या 100 ml वाटीने मोजून घेतलं आहे. त्यामुळे तुम्हालाही करायला अगदी सोपं जाईल. आज मी मसाल्यासाठी साधारण 550 ग्राम गावरान किंवा देशी धणे वापरत आहे. याचा सुगंध इंदोरी धण्यांच्या तुलनेत कमी असतो, पण चव मात्र तिखट आणि अस्सल लागते. मसाल्यासाठी मला नेहमी गावरान धणेच आवडतात, कारण भाजल्यावर त्यांची खरी चव खुलते आणि मसाल्याला एक पारंपरिक घरगुती टच मिळतो. कोणत्याही मसाल्याचा पाया म्हणजे धणे आणि जिरे. पण जेव्हा आपण गोडा मसाल्याबद्दल बोलतो, तेव्हा धणे, जिरे, सुकं खोबरं, तीळ आणि खसखस हाच आपल्या मसाल्याचा खरा बेस आहे. ही मापं का एकदा अचूक जुळली, की समजा तुमचा अर्धा गोडा मसाला इथेच बनला. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मसाले कधीच मोठ्या आचेवरती भाजायचे नाही. घाई केली आणि हाय हीट लागली, की मसाल्याचा नैसर्गिक वास आणि गुणधर्म वाफेसारखा उडून जातो. म्हणून मंद आचेवरती आरामात मसाले आपल्याला 100% नाही, तर फक्त 70% भाजायचे आहेत. म्हणजे ते छान खुसखुशीत झाले पाहिजेत. जास्त भाजले ना तर मिक्सरमध्ये दळताना ते जळू शकतात आणि चव कडवट होऊ शकते. आता धणे तयार झाले आहेत हे कसं ओळखायचं? आधी जेव्हा आपण धणे कढईत टाकले होते तेव्हा त्यांचा आवाज जड येत होता. आता बघा धण्यांचा आवाज एकदम पोकळ आणि खणखणीत यायला लागलाय. बस हाताने चोळलं की लगेच चुरा पण होतोय. म्हणजे आपले धणे अगदी परफेक्ट तयार आहेत. चला आता हे परातीत काढून घेऊया आणि बाकीचे उरलेले धणेही अशा पद्धतीत भाजून घेऊया. आता आपण या मसाल्यात 2 प्रकारचे जिरे वापरणार आहोत. पहिलं म्हणजे आपलं साधं पांढरं जिरं, जे मी साधारण 40 ग्रॅम म्हणजे पाऊण वाटीच्या थोडं कमी घेतलंय. आणि दुसरं म्हणजे शहाजिरं, जे आहे 30 ग्रॅम म्हणजे साधारण पाव वाटीपेक्षा थोडं जास्त आहे. शहाजिऱ्यामुळे मसाल्याला तो शाही सुवास येतो, तर आपल्या साध्या जिऱ्यामुळे मसाल्याला एक अस्सल गावरान चव मिळते. आपलं जिरं 70% भाजून झालंय, आपण ताटात काढून घेऊ. आता धणे आणि जिऱ्यानंतर येतो मसाल्यातला सर्वात नाजूक घटक सुकं खोबरं. योग्य खोबरं कसं ओळखायचं? खोबरं घेताना आतून पांढरं शुभ्र असायला हवं, वासाला गोडसर आणि पाठीला काळपट. जर खोबरं आतून थोडंही पिवळसर किंवा डागाळलेलं असेल, तर त्याला खवट वास येतो आणि असं खोबरं वापरलं तर 1 किलो मसाला 2-3 महिन्यातच खराब होतो. गोडा मसाल्याचा जो गडद रंग आणि तिरीट चव येते ना, ती खोबऱ्यामुळे. इथे मी 150 ग्रॅम म्हणजे साधारण 3 वाटी खोबरं तुम्हाला जर सुकं खोबरं किसायला अवघड जात असेल, तर तुम्ही त्याचे पातळ कापही करू शकता. खोबऱ्यात नैसर्गिक तेल असतं. जर आपण जास्त प्रमाण घेतलं तर मसाला ओलसर होतो आणि म्हणूनच आपण इथे फक्त 150 ग्रॅमच घेतोय. कमी खोबरं म्हणजे जास्त काळ मसाला टिकू शकतो. आता खोबरं भाजताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे, कारण खोबरं जळायला वेळ लागत नाही आणि पळीने ते आपल्याला सतत हलवत हलवत भाजून घ्यायचंय. हे खोबरं गडद तपकिरी होईपर्यंत भाजावं लागेल. मग खोबरं इतकं कुरकुरीत व्हायला हवं की ताटात काढल्यावर त्याचा क्रिस्पी आवाज आला पाहिजे. हा ओलावा गेला की तुमचा मसाला वर्षभर ताजा राहील. खोबरं ताटात काढल्यावरती ते पसरून ठेवा. गरम खोबरं एकावर एक साठलं तर ते स्वतःच्याच उष्णतेने जास्त काळं पडू शकतं. ह्यापुढे घेतले आहेत आपण गावरान पांढरे तीळ. ते साधारण 80 ग्रॅम म्हणजे पाऊण वाटी आहेत आणि खसखस 40 ग्रॅम म्हणजे साधारण पाव वाटी आहे. तीळ मसाल्याला एक प्रकारचा नटी फ्लेवर देतात, तर खसखस तुमच्या रश्श्याला छान दाटपणा आणते. हे दोन्ही खूप नाजूक असतात, त्यामुळे त्यांना भाजताना 1 सेकंदही नजर हटवू नका. गॅस एकदम मंद ठेवा. तीळ तडतडायला लागले आणि खसखशीचा खमंग सुवास सुटला की लगेचच काढून घ्या. थोडेही जास्त भाजले गेले तर मसाल्याला कडवटची चव येते. चला हे झटपट भाजून आपण बाजूला काढून घेऊ. मसाल्याचा पाया तयार झालाय. धणे, जिरे, सुकं खोबरं, खसखस आणि तीळ आपण भाजून घेतलंय. आता आपण कढईत 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करतोय. आच मध्यमच ठेवा. हे तेल कशासाठी? तर खडा हिंग आणि हळकुंड नीट परतण्यासाठी. मी ते 10 ग्रॅम खडा हिंग घेतलाय. हिंग मसाला टिकवायला मदत करतो. आधी तो थोडा खलबत्त्यात ठेचून घेतलाय, म्हणजे मिक्सरमध्ये वाटताना त्रास होणार नाही. तेल गरम झालं की हिंग टाका आणि फक्त 15 ते 20 सेकंद हलकंसं परता. हिंग फुलला की तो लगेचच बाहेर काढून घ्या. आता त्याच तेलात आपण 10 ग्रॅम हळकुंड परतून घेऊ.
हळकुंडामुळे मसाल्याला छान रंग तर येतोच, पण मसाल्यात ओलावा किंवा बुरशी लवकर येऊ देत नाही. हेही आधी थोडं मी ठेचून घेतलंय आणि मध्यम आचेवरती साधारण 1 मिनिट परतलंय. रंग थोडासा गडद झाला की आपण लगेचच बाहेर काढून घेऊ. आता वळूया मसाल्याच्या खऱ्या सुवासाकडे. गोडा मसाल्यात दोन प्रकारचे वास असतात. एक खमंगपणाने रंग देणारा, यात आपण घेणार आहोत आपल्या मसाल्याचा खास शिलेदार दगडफूल. साधारण 2 वाट्या म्हणजेच 20 ग्रॅम आपण घेणार आहोत. नंतर घेणार आहोत मसाला वेलची 10 ग्रॅम, काळे मिरी 15 ग्रॅम, दालचिनी 15 ग्रॅम, तमालपत्र 15 ग्रॅम. आता ह्याच तेलात आपण मसाले भाजून घेऊ. मसाल्याचा सुवास वाढला पाहिजे, कमी व्हायला नको. हे मसाले गरम झाले की त्यांचा नैसर्गिक वास हळूहळू बाहेर येतो आणि तेव्हाच खरा खमंगपणा खुलतो. म्हणून भाजताना आच मंदच ठेवा. आणि 2 चमचे मीठ टाकून भाजलं तर मसाल्याचा वास छान खुलतोही आणि जास्त काळ टिकूनही राहतो. त्यामुळे घाई केली, जास्त भाजलं तर सुवास कमी होईल. फक्त मंद आचेवरती हलकं परतायचं. वास छान यायला लागला की लगेच काढायचं. बस इतकंच लक्षात ठेवा. आता येतात ते मसाले जे शिजताना घरभरच नाही तर घराबाहेरपर्यंत पण वास पोहोचवतात. यात आपण घेणार आहोत लवंगा 15 ग्रॅम, चक्रफूल 10 ग्रॅम, जावित्री 5 ग्रॅम, नागकेशर 10 ग्रॅम. हे मसाले चवीला फार तिखट नसतात पण वासाला एक वेगळाच उठाव देतात. जावित्री आणि नागकेशरामुळे मसाल्याला हलकासा गोडसर वास येतो. नागकेशर खूपच नाजूक असतं बरं का. गरम कढईत टाका आणि फक्त 30 ते 40 सेकंद हलकंसं फिरवा. जास्त भाजायचं नाही, नाहीतर त्याचा छान फुलांसारखा वास कमी होतो. फक्त हलकंसं तापलं की लगेच बाहेर काढायचं. सगळे मसाले छान भाजून झालेत. आता एक खूप महत्त्वाची टीप: मसाले पूर्ण थंड झाल्याशिवाय दळायचे नाहीत. गरम असताना दळले तर आतली उष्णता अजून वाढते आणि मसाल्याचा वास कमी होतो. बाजारात मोठ्या मशीन्सवरती मसाले दळताना मध्ये मध्ये थंडावा दिला जातो, जेणेकरून मसाल्याचा वास टिकून राहतो. पूर्वी पाटा, वरवंटा किंवा खलबत्ता वापरायचे. तिथे उष्णता कमी निर्माण व्हायची, म्हणून त्या मसाल्यांचा वास जास्त काळ टिकायचा. आता आपण काय करायचंय, एका वेळी थोडे थोडे मसाले मिक्सरमध्ये टाकायचे. मिक्सर फुल स्पीडवरती सतत चालू ठेवायचा नाही. फक्त 10 ते 15 सेकंद चालवा, बंद करा, पुन्हा चालवा. 2 मिनिटं जास्त लागतील, पण मसाल्याचा सुगंध टिकून राहील. आणि अजून एक, मसाला अगदी पिठीसारखा बारीक करायचा नाही. थोडा रवाळ टेक्स्चर ठेवा. तोच खरा घरचा गोडा मसाला. भाजीमध्ये छान जाणवतो आणि चवही उठून दिसते. धणे आणि जिऱ्यानंतर तीळ आणि खसखस वेगळं वाटून घ्या. मग सुकं खोबरं वेगळं वाटा. यानंतर तमालपत्र आणि दगडफूल टाका. दालचिनी आधी थोडी तुकडे करून मगच वाटा, म्हणजे मिक्सरवरती ताण येणार नाही. आता हे सगळे वाटलेले मसाले एकत्र करा. यात मी अर्ध जायफळ किसून घालणार आहे. अगदी ऐच्छिक आहे, पण छान हलकी उबदार चव येते यामुळे. आता चमच्याने सगळं मिश्रण एकत्र छान हलवून घ्या आणि शेवटी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून घ्या. म्हणजे मसाला पूर्णपणे एकजीव होईल आणि प्रत्येक घासात सारखीच चव येईल. बघा काय जबरदस्त रंग आणि सुगंध आलाय. आपण यात 2 चमचे मीठ सुद्धा टाकलंय, जे याला वर्षभर खराब होऊ देणार नाही. आता हा मसाला जपून कसा ठेवायचा? तुमच्याकडे 2 मार्ग आहेत. मसाला 2 ते 3 वेगळ्या बाटल्यांमध्ये भरून ठेवा. एक वापरासाठी बाहेर ठेवा आणि बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे रोज रोज झाकण उघडल्याने मसाल्याचा सुवास उडणार नाही. जर तुम्ही एकाच मोठ्या एअरटाईट बरणीत मसाला भरणार असाल, तर त्या बरणीच्या तोंडाला स्वच्छ सुती कापड बांधा. यामुळे ओलसरपणा राहणार नाही. आणि हो, त्या बरणीत एक हिंगाचा खडाही टाकून ठेवा. म्हणजे मसाल्याचा वास वर्षभर ताजा राहील. वापरासाठी मात्र नेहमी एका छोट्या बाटलीतच मसाला काढून ठेवा. लक्षात ठेवा, जिथे ऊन किंवा जास्त उष्णता लागेल तिथे मसाल्याचा सुवास संपला. म्हणून मसाला नेहमी थंड जागी ठेवा. तुम्ही हा गोडा मसाला नक्की बनवून पहा. याचा सुगंध आणि टेक्स्चर तुमच्या प्रत्येक भाजीची आणि आमटीची चव वाढवेलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शीतल्स भोजनम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत जरूर शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत लोभ असावा.